ब्रेकनंतर तुमचं स्वागत. आपण चर्चा करतो मनसेच्या हुल्लडबाजीबद्दल आणि आपण थेट जातो नाशिकला डॉक्टर कराड यांच्याकडे. डॉक्टर कराड, मला सांगा, हे जे मनसे काल तिथे जमलेले जे लोक होते ते कामगार वर्गातले होते आणि मनसेच्या या हुल्लडबाजीमुळे नाशिकच्या औद्योगिक पट्ट्याला धोका निर्माण झालाय असं म्हटलं जातंय. हे खरं आहे का? हे अगदी बरोबर आहे की मनसे ही मराठी माणसासाठी किंवा महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी अशी जो त्यांचा दावा आहे तो मुळातच खोटारडा असा दावा आहे. या मनसेच्या आंदोलनाचा पहिला बळी जर कोण गेलेला असेल तर नाशिक जिल्ह्यातील HAL मधले कर्मचारी आमचे धारराव यांचा बळी गेलेला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी फेकलेल्या दगडामुळे मराठी माणसाचा मृत्यू झाला हे महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आपण ह्या संबंध कामगार वर्गावर हल्ले चालू आहेत. जो कामगार पोट भरण्यासाठी इथं येतो त्या कामगारावर हल्ले करायचे, औद्योगिक उत्पादनामध्ये खंड निर्माण करायचा आणि तिथे मग स्वतःची ठेकेदारी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायचे, हा मनसेचा धंदा सुरू आहे. अनेक ठिकाणी कामगारांची युनियन करण्याचा प्रयत्न ते करतायत आणि युनियन करून मालकांना स्वतःचा ठेका मिळाला पाहिजे याच्यासाठी दबाव आणण्याचाही ते प्रयत्न करतायत. आमच्याकडे काही मालक लोकांनी खंडणी सुद्धा त्यांनी मागितल्याच्या तक्रारी केलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या वातावरणामुळे नाशिक जिल्ह्यातल्या औद्योगिक विकासाला आणि जे औद्योगिक विकासाला पूरक असणारं जे वातावरण हवं त्याला नक्की धक्का बसलेला आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्राचं नवनिर्माण करण्याच्या ऐवजी महाराष्ट्राच्या मुळावर उठलेली ही महाराष्ट्राच्या मुळावर उठलेले आहेत. डॉक्टर कराड, माझा वेळ संपतोय. मॅडम, मला सांगा की आज मुंबई विद्यापीठावर हल्ला केला. मुंबई विद्यापीठाची जगभरात प्रतिष्ठा आहे. या विद्यापीठावर अशा प्रकारे बाटल्या फेकून यांनी विद्येचाही अपमान केलाय. अगदी नक्कीच केलेला आहे. मला तुम्ही सांगितल्यामुळे मला पुन्हा त्या मुद्द्याची आठवण झाली की विद्यापीठाची जी अशी इमारत तिथे जी उभी आहे जिथे त्यांनी हल्ला केला ती 150 वर्षाहून जुनी अशी इमारत आहे. आणि ह्या एवढा जो आपला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा आहे तो जपण्याचं देखील म्हणजे देशातलं पहिली 3 विद्यापीठातलं एक जे विद्यापीठ आहे तो वारसा जपण्याची गरज देखील जर मनसे कार्यकर्त्यांना वाटत नसेल तर त्यांना मराठीच्या प्रश्नाविषयी नक्की काय आस्था आहे हे मला समजून घ्यायचं आहे. अर्ध्या मिनिटात मी एक सांगते की जर मनसेला खरोखर रचनात्मक काही काम करायचं असेल, अनेक गोष्टी सांगता येतील. शिक्षक म्हणून माझ्या डोक्याला सतत भेडसावणारा एक मुद्दा आहे तो मी इथे सांगू इच्छिते. मनसे कार्यकर्त्यांना माझं आवाहन आहे की आज विद्यापीठामध्ये मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्याचे प्रयत्न होताना दिसत नाहीत. जर मराठी ही ज्ञानभाषा व्हावी असं त्यांना वाटत असेल आणि त्याच्यातून, कारण शेवटी अर्थकारणाची आणि ज्ञानभाषा जोपर्यंत मराठी होत नाही त्याच्यामध्ये साहित्य निर्माण होऊन भाषा ही लोकांपर्यंत पोचत नाही किंवा त्याचा काही विकास होत नाही, जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत मराठीला चांगले दिवस येणार नाहीत. त्यांना जर प्रयत्न करायचे असेल तर वैध आणि कायदेशीर मार्गाने त्यांनी यासाठी प्रयत्न करावे असं माझं त्यांना आवाहन आहे. देसाई, मला सांगा की आपल्या सभेला प्रचंड गर्दी होती, ठाण्याच्या सभेला गर्दी होती. हे बघून राज ठाकरे आणि त्यांच्या अनुयायांचा आत्मविश्वास जो आहे तो वाढलाय आणि त्यातून असे हिंसक प्रकार ते करतायत असं वाटतंय तुम्हाला? नाही, मला असं वाटतं की पहिल्यापासूनच राज ठाकरे यांना फार चांगला प्रतिसाद मिळतोय आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रीय माणसाचं काही दुःख आहे. राज ठाकरे ते दुःख आपल्या कवेत घेऊ बघतायत आणि त्याच्या काही समस्या मांडतात. विशेषतः मराठी पाट्यांचा प्रश्न त्यांनी चांगला लावून धरला. काहीच त्यांनी चांगलं केलं नाही असं मी म्हणणार नाही, बिलकुल म्हणणार नाही. त्यांच्या मनामध्ये काही चांगले मुद्दे आहेत, पण त्यांच्या अवतीभोवती जी काही माणसं आहेत ती त्यांना कितपत कशा प्रकारचा सल्ला देतात हे मला कल्पना नाही. पण खूप चांगले कार्यक्रम हाती घेण्यासारखे आहेत जे केवळ सुशिक्षित पदवीधरांचे नाहीत तर ग्रामीण भागामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की जीन्स घातलेला आणि टी-शर्ट घातलेला शेतकरी मला बघायचा आहे. तर शेतकरी हा प्रश्न त्यांचा उच्चार सुद्धा त्यांच्या तोंडातनं केला जात नाही. आज जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये संतुलित विकास झालेला नाही. म्हणजे दुष्काळाचे प्रश्न आहे, समान पाणी वाटपाचे प्रश्न आहे जे विलासराव साळुंकेसारखेने मांडलेले होते. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त स्त्रियांवरती अत्याचार होतात. महाराष्ट्रामध्ये स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण सगळ्यात जास्त आहे. हे सगळे मुद्देच त्यांनी हातात घेतले. हे सगळे मराठी माणसाचे प्रश्न आहेत. प्रत्येक गोष्ट परप्रांतीयांशी रिलेट करून विद्वेषाचं राजकारण करायचं आणि भावनात्मक मुद्दे उपस्थित करायचे हे चुकीचं आहे. मला असं वाटतं की आजच्या तरुणाला भावनात्मक मुद्द्याशी देणं घेणं नाही, त्याला विकासाचे मुद्दे हवेत आणि त्याला योग्य वाटेला नेऊन देण्याचं काम हे राज ठाकरेंचं जे ते आज करत नाहीये. ते नाही केलं तर त्यांची गर्दी ओसरू शकते. गर्दी नक्कीच ओसरूच. मला असं वाटतं राज ठाकरे यांना या धोक्याचा इशारा आहे. जे लोक त्यांना न पचणारं असं बोलतायत ते त्यांना सहन होताना दिसत नाहीत. पण हा कार्यक्रम संपवताना शेवटी मी इतकंच सांगेन की लोकशाही आहे या देशात, प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, पण ते शांततेच्याच मार्गाने मांडलं पाहिजे. आणि महाराष्ट्राने यापूर्वी सुद्धा गुंडगिरी, हुल्लडबाजीला भीक घातलेली नाहीये.
महाराष्ट्रात असे बुद्धिवंत आहेत की जे या हुल्लडबाजी विरुद्ध, गुंडगिरी विरुद्ध बोलत राहतील, मग ती कुणाची असो. धन्यवाद. पहा फक्त IBN लोकमत.